परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम पावसानं परत आता सुरुवात झालेली आहे आणि होत असलेला हा पाऊस पिकांसाठी मोठा उपयुक्त मानला जातोय। मागच्या आठवड्यामध्ये पावसानं या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये विश्रांती घेतली होती, त्यामुळं चांगली बहरलेली पिके आतुरतेने पावसाची वाट पाहत होती। मात्र आता सकाळपासून परभणीत पाऊस सुरू आहे आणि त्याचा मोठा परिणाम या पिकांवर पाहायला मिळतोय। सोयाबीनच्या प्लॉटवर मी आहे। सोयाबीन आता फुल लागण्याच्या अवस्थेत आलेला आहे आणि त्यामुळे अतोनात गरज असताना हा पाऊस खरं तर मोठ्या प्रमाणावर दिलासादायक असणार आहे। शेती पूरक पाऊस होत आहे। खरं तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे परभणीत, मात्र सततचा रिमझिम पाऊस असल्यामुळं कुठेतरी या ठिकाणी शेतींना चांगला वातावरण निर्माण झालेला होता आणि पिके चांगली बहरलेली आहे। खरीप हंगामातील सोयाबीन असो किंवा कापूस असो, तूर इत्यादी पिके या ठिकाणी चांगली बहरलेली आहे। सोयाबीनच्या या प्लॉटावर मी आहे आणि या ठिकाणी आज सकाळी झालेला पाऊस हा उपयुक्त या पिकांसाठी मानला जातोय। पाऊस जरी शेतीसाठी उपयुक्त मानला जात असला तरी येणाऱ्या दिवसांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही, कारण जिल्ह्यातील प्रमुख जलाशय असलेल्या येलदरी जलाशयात केवळ 33% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे अद्यापही परभणीकरांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे। तुर्तास सकाळपासून पाऊस होत आहे आणि तो पाऊस शेतीसाठी फार उपयुक्त मानला जातोय। कॅमेरा पर्सन सैयद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, पिंगळी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।